नमस्कार. भक्तीचा डिजिटल ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये असणारे सोमवार, त्या सोमवारांची माहिती पाहणार आहोत. तसेच यावर्षी किती सोमवार आलेले आहेत, तसेच कोणता सोमवार कोणत्या दिनांकाला आहे, त्याचबरोबर कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही नववधू असाल तर ह्यावर्षी तुम्ही कशी पूजा करायची आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया. कृपया आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2026मध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 4 सोमवार आलेले आहेत. पहिला सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे. त्याचबरोबर दुसरा सोमवार 24 ऑगस्टला आहे. तिसरा सोमवार 31 ऑगस्टला आहे. त्याचबरोबर चौथा आणि शेवटचा सोमवार हा सप्टेंबरमध्ये 7 सप्टेंबरला आहे. आता आपण श्रावणी सोमवारांचे महत्त्व बघूया. श्रावण महिना भगवान शिवला अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेली शिवपूजा, उपवास, जप आणि अभिषेक विशेष फलदायी मानले जातात. प्रत्येकच जण अगदी मनापासून ही पूजा करत असतात. तसेच ह्यावेळी प्रत्येक सोमवारी सर्व स्त्रिया उपवास धरतात. उपवासाचेही अतिशय महत्त्व आहे. मन, शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून अनेक जण सोमवारचा उपवास करतात. त्याचबरोबर आपली एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील कित्येक जण ही पूजा करत असतात. श्रद्धेने केलेली पूजा वैवाहिक सुख, आरोग्य, संतती सुख आणि मानसिक शांती देणे अशी श्रद्धा आहे लोकांची. त्याचबरोबर शिवलिंगावर दूध, पाणी, बेलपत्र, धतुरा इत्यादी अर्पण करतात. तसेच आता आपण जर उपवास करत असाल, तुमच्या जवळच एखादं शंकराचं मंदिर असेल तर तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात जाऊन काय करावं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सकाळी स्नान करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करावा. त्याचबरोबर जाताना बेलपत्राची 3 पाने आपल्यासोबत घेऊन जावीत व ती शंकराच्या पिंडीवरती अर्पण करावीत. त्याचबरोबर दिवसभर किंवा तुम्हाला दिवसभर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी किंवा रात्री शिवचालिसा, रुद्राध्याय किंवा महिमा स्तोत्र पठण करावे. त्याचबरोबर सायंकाळी शिवमंदिरात जाऊन आरती करावी. श्रद्धेनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवकृपा प्राप्त करण्यासाठी विशेष शुभ मानला जातो. म्हणून अनेक कुटुंबात हे 4ही सोमवार भक्तिभावाने साजरे केले जातात. आता आपण बघूया ह्या श्रावणी सोमवारी कोणकोणत्या शिवामूठ आहेत ह्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. आपल्या पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदळाची असणार आहे. आपल्या पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ असल्यामुळे आता आपण तांदूळ त्याचे महत्त्व काय आहे ते बघूया. पूर्णत्व, समाधान आणि संतती सुख यासाठी तांदूळ आपण शिवपिंडीवरती अर्पण करणार आहोत. तांदूळ शुभ कार्यामध्ये वापरला जातो, त्यामुळे तांदळाला मंगलत्वाचे प्रतीक मानले जाते. ही आपली पहिली शिवामूठ असणार आहे. त्याचबरोबर आपली दुसऱ्या सोमवारी असणारी शिवामूठ तीळ आहे. तिळाचेही विशेष महत्त्व आहे. पापक्षालन आणि शुद्धीकरण याचे प्रतीक तिळाला मानले जाते. तसेच तिळाला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते. पूर्वजांचे आशीर्वाद आणि मानसिक शांतता मिळते अशी श्रद्धा आहे. आता आपण तिसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे ते पाहणार आहोत. तिसऱ्या सोमवारी मूग आहे. मुगालाही विशेष महत्त्व आहे. आरोग्य, प्रसन्नता आणि समृद्धी यासाठी आपण पिंडीवरती मूग अर्पण करायचे आहेत.
मुगाला सात्विक धान्य मानले जाते. तसेच घरात सुख शांती राहावी म्हणून मूग वाहिले जातात असे मानले जाते. त्याचबरोबर आपली चौथ्या सोमवारी असणारी शिवामूठ आहे गहू. गहू अन्न समृद्धी आणि कुटुंबाच्या भरभराटीचे प्रतीक मानले जाते. तसेच शेती धान्य आणि लक्ष्मी प्राप्तीशी संबंध जोडला जातो. ही आपल्या सगळ्या शिवामुठा आहेत. तुम्हाला काही यासंबंधी शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. आता मी सांगते शिवामूठ कशी वाहतात. तर सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर शिवलिंगावर पाणी किंवा दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र फुले आणि जी कोणती त्या दिवशी धान्याची शिवामूठ आहे ती आपण 1 मूठ अर्पण करावी. त्याचबरोबर ती शिवामूठ वाहत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप धान्य वाहत असताना करत राहावा. शेवटी आरती करून कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. अशी शिवामूठ व्हावी. त्याचबरोबर तुम्ही जर नवविवाहित असाल तर तुमच्यासाठी विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशी श्रद्धा आहे की श्रावणातील 4ही सोमवार शिवामूठ वाहिल्यास नवविवाहित स्त्रीने पतीचे आयुष्य दीर्घ होते. त्याचबरोबर तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात सौख्य आणि समृद्धी वाढते. शिवपार्वतीचे आशीर्वाद मिळतात. तुम्ही नवविवाहित असाल तर नक्कीच ह्या श्रावणी सोमवारांमध्ये 4ही सोमवार तुम्ही अतिशय भक्तिभावाने करू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्रतही ठेवू शकता. ह्या दिवशी मनापासून तुम्ही भगवान शिवशंकर यांना पूजा करा. मनापासून त्यांना आवाज द्या. तुमच्या मनामध्ये कोणती शंका असेल, तुम्हाला अगदी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ती देवाला नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माहिती पोचवणं हे मी तुमच्यापर्यंत केलेलं आहे. माझी माहिती तुम्हाला आवडते आहे का हे नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.